नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी व्लॉगर या चॅनलवर। जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच आणखी भक्तिमय कथा पाहण्यासाठी बेल आयकन नक्कीच क्लिक करा। कधी विचार केलाय का, माणूस मरतो तेव्हा नेमकं काय होतं? तो कुठे जातो? त्याचा आत्मा कोण घेऊन जातं आणि त्यानंतर त्याचं काय होतं? ही कथा आहे मृत्यूनंतरच्या प्रवासाची आणि न्याय देणाऱ्या यम यांची। प्राचीन ग्रंथांनुसार माणसाचं शरीर नष्ट होतं, पण आत्मा अमर असतो। जेव्हा एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होतो तेव्हा त्याचा आत्मा हळूहळू शरीरातून बाहेर पडतो। त्या क्षणी त्याला स्वतःचं शरीर दिसतं, पण तो त्यात परत जाऊ शकत नाही। त्याला समजतं की आता त्याचा मृत्यू झाला आहे। थोड्याच वेळात यमदूत येतात। यमदूत दिसायला भयानक असतात, पण ते फक्त आपलं काम करतात। ते त्या आत्म्याला घेऊन जातात यमलोकाकडे। हा प्रवास सोपा नसतो। असं सांगितलं जातं की हा प्रवास अनेक दिवसांचा असतो। या प्रवासात आत्म्याला त्याच्या कर्मांची आठवण होते। त्याने केलेली प्रत्येक चूक आणि प्रत्येक चांगलं काम त्याच्या समोर येतं। काही आत्मे घाबरलेले असतात, काही शांत असतात, कारण जसं आयुष्य तसा मृत्यूनंतरचा अनुभव। शेवटी आत्मा यमलोकात पोहोचतो। तेथे एक भव्य दरबार असतो। त्या दरबारात यमराज सिंहासनावर बसलेले असतात। त्यांच्या डोळ्यांत कडकपणा असतो, पण त्यात न्यायही असतो। त्यांच्या बाजूला चित्रगुप्त उभे असतात। चित्रगुप्त प्रत्येक माणसाच्या कर्मांचा हिशोब ठेवतात। तुम्ही आयुष्यात केलेलं प्रत्येक चांगलं काम आणि प्रत्येक वाईट काम त्यांच्या पुस्तकात लिहिलेलं असतं। आता सुरू होतो न्यायाचा क्षण। यमराज विचारतात, तू आयुष्यात काय केलंस? तेव्हा चित्रगुप्त संपूर्ण हिशोब वाचून दाखवतात। जर त्या आत्म्याने चांगलं आयुष्य जगलं असेल तर त्याला स्वर्गाचा मार्ग दिला जातो। स्वर्गात आनंद असतो, शांती असते आणि समाधान असतं। पण जर त्याने वाईट कर्म केलं असेल तर त्याला नरकात पाठवलं जातं। नरकात त्याला त्याच्या कर्मांची शिक्षा मिळते। ही शिक्षा कायमची नसते, ती फक्त त्याच्या चुकीचं फळ असतं। एक उदाहरण आहे, एक माणूस होता जो नेहमी खोटं बोलायचा, लोकांना फसवायचा। त्याने आयुष्यभर फक्त स्वतःचा विचार केला। त्याच्या मृत्यूनंतर त्याला यमलोकात आणलं गेलं आणि त्याला त्याच्या कर्मांची शिक्षा मिळाली। दुसऱ्या बाजूला एक माणूस होता जो नेहमी सत्य बोलायचा आणि इतरांना मदत करायचा। त्याच्या मृत्यूनंतर त्याला स्वर्ग मिळाला। यावरून समजतं की यमराज रागावत नाहीत, ते फक्त न्याय देतात। आणखी एक गोष्ट सांगितली जाते, काही आत्मे थेट स्वर्ग किंवा नरकात जात नाहीत, त्यांना पुन्हा जन्म घ्यावा लागतो। यालाच पुनर्जन्म म्हणतात। यमराज ठरवतात की त्या आत्म्याला पुढचा जन्म कुठे मिळेल, माणूस म्हणून किंवा इतर कोणत्याही रूपात। म्हणूनच आपण आयुष्यात नेहमी चांगलं करायला हवं, कारण प्रत्येक कर्माचं फळ आपल्याला मिळतंच। आता एक अजून कथा। एक साधू होता जो आयुष्यभर तप करत होता। त्याने कधीही वाईट केलं नाही, पण एक छोटी चूक झाली। त्याने एकदा एका भुकेल्या माणसाला मदत केली नाही। मृत्यूनंतर त्याला यमराजांसमोर उभं केलं गेलं। त्याच्या चांगल्या कर्मांमुळे त्याला स्वर्ग मिळणार होता, पण त्या एका चुकीमुळे त्याला थोडी शिक्षा मिळाली। यावरून समजतं की छोटं कर्मही महत्त्वाचं असतं। ही कथा आपल्याला शिकवते की भीती बाळगू नका, पण नेहमी चांगलं करा, सत्याचा मार्ग धरा, कारण शेवटी न्यायच होतो। जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मराठी व्लॉगर चॅनलला सबस्क्राईब करा। अशाच आणखी भक्तिमय कथा पाहण्यासाठी बेल आयकन नक्कीच क्लिक करा। जय यमराज।